साडी घालायची, डोक्यावर पदर पाहिजे, कुंकू लावायचं, टिकली नाही. डोक्यावर पदर डिफेंड तर करता येईल, पण जमल का? हा मग डिफेंड म्हणजे परंपरा सोडायची तर आधीपासूनच सोडायची. लग्न झाल्यानंतर नका जाग येऊ. परंपरा पाळताना आपण सामाजिक विचार करतो ना, मग मोडताना मला वाटतं की मोडताना आपण हाच विचार करतो का? हुकमावरून पुरुषोत्तम आंधळे. नीट आय घालायला पाहिजे होती राव, शिक्षण घ्यायला पाहिजे होतं. तुम्ही एवढे शिकलेले, तुमच्या बायका कशा तुम्ही सिस्टीममध्ये नीट केल्या सगळ्या. मला जर असं सिस्टीममध्ये चालत असतं ना तर माझा एकच पॉईंट असता, माहेरला जायचं नाही. कस तरी होतंय, भाकरीची सोय लागत नाही. हुकुमावरून बाळासाहेब आंधळे. बाळदा, मला नीट सांग, तू याचं उत्तर काय दिलं असतं? सकाळी लवकर उठायचं, तात्याला नाही लास्ट द्यायचा. हे तर बिल क्लिनरची बायको बी करत असेल की. हो नाही, ते पण काम नाही सांगू शकत तुम्ही बायकांना. मग बायको करायचीच कशाला? मग फेमिनिझम काय म्हणतं माहिती आहे का? मग बायकांनी हीच कामं का करायची? त्या नोकरी नाही करू शकत का? मग करू द्यायची नोकरी खुशाल, आणि त्याच पगारात बाई लावायची का आम्हाला? आणि बाळदा, अय समजा एखादी बाई म्हणली मला नोकरी पण नाही करायची आणि मला ही कामं पण नाही करायची, मग द्यायचं तिला माहेरी पाठवून, नाही तर मग तिची रक्तलघवी तपासणी करायची. त्यासाठी रक्त लागू काय तपासायची? मग नेमकं ही माणसाची चावलात आहे का कुणाची चावलात आहे बघायला. Three days later. घरकामात काही मदत वगैरे करता का तिला? तसला लाड नाही. का नाही? ती माझं काम करत नाही, मी कशाला करू तिचं काम? पण हे तिचं काम आहे हे कधी ठरलं? मग पैसे मी कमवायचे आणि तिने घरी बसायचं, हे कधी ठरलं? कधी काही गिफ्ट वगैरे देता का व्हॅलेंटाईन्स डेला वगैरे? आमचं लव्ह मॅरेज नाही मॅडम, अरेंज मॅरेज. असू दे की, अरेंज मॅरेजमध्ये काही प्रेम होत नाही. प्रेम नसताना अरेंज मॅरेज टिकत नाही का? टिकणं असतं हो, पण ते टिकण्यासाठी काहीतरी गोडवा आणतो ना आपण. गोडवा बळच आणण्याची मला गरज वाटत नाही. आणि आदल्या दिवशी जर मरुस्तर मारलं तर व्हॅलेंटाईनला त्या तुमच्या एका गुलाबाच्या अगरबत्ती लावून काय होणार?